PB फॅशन रनवे 2026चा भव्य फॅशन शो म्हणजे जे विशेष केंद्रबिंदू ठरलेला आहे। या फॅशन शोचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः सुंदर पोशाख तयार केलेले आहे व तेच ते इथे सादर करणार आहेत। तर आज आपल्यासोबत आहे प्रिया मॅम, ज्यांनी विद्यार्थ्यांना एवढे सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिले व मार्गदर्शन दिले, तर त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत थोडं बोलूया। नमस्कार, मी प्रिया बुटीकची ओनर प्रिया महल्ले। आज मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी खास फॅशन शो ऑर्गनाईज केला आहे। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहे की जे अनाथ आश्रममधले आहे, त्यांच्याकडनं आपण कुठलीही फीज न घेता आपलं पण थोडं त्यांना सहकार्य व्हावं यासाठी मी त्यांना शिकवलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी घडवले आहे, बऱ्याचशा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि अशा पद्धतीने मला आणखी समोर जायचं आहे किंवा आणखी बरंच काही विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे आणि या पद्धतीने मी काम करत राहील। विद्यार्थ्यांकडून जाणूया की त्यांना काय काय शिकायला मिळाले आहे। मी रंजना मानकर आणि प्रिया मॅडमकडनं आम्हाला म्हणजे खूप भरपूर गायडन्स वगैरे मिळालं आहे। मॅडम प्रत्येक वेळेनं आम्हाला व्यवस्थित सांगतात आणि मॅडमनं खूप आमच्यावर म्हणजे मेहनत केलेली आहे आणि पुन्हा कसं आहे, पूर्ण हा कार्यक्रम मॅडमनं स्वतः एकट्यांनीच आयोजित केलेला आहे, कोणाच्या मदतीने नाही, काही नाही आणि मॅडमनं सर्व विद्यार्थ्यांकडून सर्वांनी स्पेशली सर्वांचे स्वतःचे पर्सनली व्यवस्थित ड्रेस वगैरे बनवून घेतले। मॅडमकडून जाणूया की PB फॅशन शोबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे। नमस्कार, मी माधुरी धर्माळे, मी मिसेस इंडिया हेरिटेज आहे आणि प्रिया महल्ले जी PBच्या ओनर आहेत बुटीकच्या, त्या माझी लहान बहीणच आहे माझी आणि माझे ड्रेसेस किंवा डिझायनर कपडे ती शिवते, आमचे मॉडेलिंगचे ड्रेसेससुद्धा ती शिवते आणि खूप सुंदर तिचं वर्क असते, तिची मेहनत खूप आहे। शिवाय सांगायचं तात्पर्य असं की तिने कुठलाच डिझायनर कोर्स केला नाही, पण ती स्वतःच सगळी कला तिने आत्मसात करून ती सुंदर असं सगळ्यांना अगदी खुश करते आणि ती जसे सुंदर कपडे शिवते तशी ती सुंदर मनाने आणि खूप छान तिचं म्हणजे आम्ही ग्राहक म्हणून जेव्हा तिच्याकडे जातो पण आम्ही सगळेजण तिला अगदी मनापासून तिच्या जवळ असतो आणि ती सगळ्यांना तेवढी जवळ करते आणि छान कधीच कुणाला रागावून किंवा काही बोलत नाही आणि छान वर्क आहे तिचं आणि तिला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी आणि तिच्या या शोसाठी तिला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। तर आपल्यासोबत आहे कनिका मॅम, तर ते आपल्याला या शोबद्दल थोडी माहिती सांगेल। Hello, my name is Kanika Dahyani and I'm founder of director of KT Foundation from Mumbai. And today I'm here your city in Amravati, जहाँ पे होने जा रहा है PB फैशन रनवे शो, जो कि मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ और मैं अमरावती सेकंड टाइम आ रही हूँ और सोचा नहीं था कि अमरावती सेकंड टाइम जाऊँगी, बट मैं उनका आपको आना पड़ा एंड बहुत जल्दी मैं भी अपना इवेंट करने वाली हूँ नागपुर में। एंड जैसे कि आप सब देख सकते हैं कि यहाँ पे बहुत सारे मॉडल्स हैं जो बहुत सारे डिज़ाइनर खूबसूरत से ड्रेस वेयर किए हैं, तो आज हम उन्हें जज करेंगे और बहुत सारा एंजॉय करेंगे और बहुत कुछ आपको यहाँ पे एक्साइटमेंट देखने को मिलेगा। थैंक यू पूजा मैम, थैंक यू संग्राम दादा, थैंक यू। तर आपल्यासोबत आहे संग्राम दादा। तर दादा, अमरावतीमध्ये फॅशन शो घ्यायची कल्पना कशी आहे? फॅशन शो हा मी ऑर्गनाईज नाही केला आहे, फॅशन शो केला आहे प्रिया ताईंनी, त्यांनी शो ऑर्गनाईज केला। त्यांची कल्पना म्हणजे विद्यार्थ्यांना शो म्हणजे ड्रेसेस शिकवण्याबरोबर कॉन्फिडन्स पण द्यायचा, तो कॉन्फिडन्ससोबत त्यांनी कॉन्फिडन्स द्यायसाठी त्यांनी शोचं ऑर्गनाईज केला आणि अमरावतीसारख्या ठिकाणी शो होणे मुलांना एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यावर कसं आहे, फॅशनच्या याच्यात काय राहतं, कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो, स्टेज मिळणं फार महत्त्वाचं असतं। आधी स्टेज मिळत नव्हते, स्टेज मिळायसाठी मुंबई वगैरे जावं लागत होतं, आज अमरावतीसारख्या ठिकाणी स्टेज मिळत आहे, ही खूप मोठी कल्पना। त्यासाठी प्रियाताईने खूप मेहनत घेतली आहे आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या एवढ्या फॅसिलिटी देत आहे, तर खरंच त्यांनी त्यांच्या क्लासेसवर आणि त्यांच्या ब्रँडवर खरंच मी तर म्हणतो अभिमान वाटते। थँक्यू। PB फॅशन रनवे 2026 अमरावतीचा सोहळा पार पडत आहे, तर बघत राहा RS न्यूज, सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।